सकाळ सकाळ जायचंय मला बाहेर. कपडे झाले धुवून, देवपूजा करून घेते आणि मग कामाला लागते. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही. धनूला सांगायचं होतं तेलाची बॉटल आणि एक दूध पिशवी आणली असते तर चहा तरी पिऊन गेले असते. परत त्या बायकांच्या चहा आहे का नाही, आपण तरी कसं म्हणायचं बाया चहा करा म्हणून. हे नाना साहेब कुठे गेलेत बरं? मलाच उशीर झालाय उठायला. म्हणले असते ही झोपली कशाला उठवायचंय, बिनच्याच गेलं बाई. आता काय करू, थांब फोनच लावते त्यांना. चहा पण नाही प्याला, काय नाही, नाश्ता नाही, काय नाही. ह्या धान्यामुळे मला काही सुचत नाही. बघा हाय का, ऐकतोय का? आता त्याची मजाच करते. त्याला धन्या म्हणलं ना लगेच म्हणून काय ग ताई, ए धन्या. हॅलो, हाय का, कसा आहे? काय कामच झालं नाही. चहा पिऊन घेऊ आता. संगे, ए संगे, ए संगे. आले वाटतं नानासाहेब. अहो का हो? अरे सकाळी मी चहा पिऊन नाही गेलो, चहा तरी पाच आता. बरोबर सांगितलंय धान्याला दूध पिशवी आणायला. तोपर्यंत बसा तुम्ही. तो धन्या कुठे गेलाय? धान्या होय हा, गेलाय दुकानात. बरी आहे इथं बस. जरा त्याला काम धंदा, जरा काम धंद्याला जायला सांगत जा. इकडे तिकडे बोंबलत हिंडतोय तो. अहो काय पण कसं बोलताय? काय अख्खं रानातलं काम उचलतोय तो. काय करतोय मला तर काय दिसतच नाही. येतोय फुकाटतान बसतोय, खातोय, जातोय. गडी जर कामाला लावला ना तर 20,000 महिना घेईन. हा 20,000? मग काय पोरग खातय? हा एक पॅन्ट आणि शर्ट धुवायला आणि खातय एखादी भाकर. आणि लागले का तुम्ही माझ्या भावाचं लगेच बोलायला. म्हणूनच मी तुमच्या जवळ बसत नाही. जा तू बी तुझ्या भावासारखी जा. छान पळ. माझ्या भावाला काय बोलायचं नाही बरं का तुम्हाला मी सांगते. जा जा. काय काय कारण असतंय तुमचं माझ्या भावाला बोलायचं सारखं? माझी शेती, घर माझं, सगळं माझं. तुमचा रुबाब नाही चालणार. रुबाब? मी चहा आम्ही काय घेऊन रुबाब करतोय? चहा घेऊन ये, पळ. उठती का? येऊ द्या माझ्या भावाला. हा, जा. रुबाब करते दोघ जण. आई त्या ह्याच्यावर बसलाय तुम्ही सगळे दोघ. दाजी आहेत का नाही काय नाही बाबा. ते काय कसं खायला खायला काय बनवलं असं गड्या? आला बघ तुझा भाऊ. आलोच ना मग, येणारच ना मग. कुठं जाणार आहे मग दाजी? मग दाजी काय म्हणतो दाजी? काय नाही, जा बहिणीला काम करू लाग. ए काय रे गाण्या, काय झालं? कुठे गेलता रे? कुठं गेलतो? ते वैरण आणाय गेलतो. दुसरीकडे कुठे गेलतो? काय आणा गेलता? वैरण. वैरण? हा वैरण आणाय गेलतो. अरे कशाला वैरण आणायला जायचं? सांगतो एक आणि करतो एक तो. अरे बाबा तू वैरण कशाला आणायला गेलता? तू अख्खं गाव हिंडत नाही का? तू अख्खं गाव हिंडतो. सांगतो एक आणि करतो एक म्हणजे? मग तुझ्या दाजीने नाही कसली मला इतकं बडबड काम केली? करतोय मी अख्खं. काय करतोय? दिवसभर पार घाण. आज दिसलाय मला आणि ते बी गाडी घेऊन जातोय. चालत जात नाही का? मग कसं जाईन माझा भाऊ? मग काय चालत जाऊ? मग एवढं काम मी चालत करू का? अहो काय वैरण दाजी- आणायला गेलता नाही, त्यो. नाही, नाही, दाजी मी काय म्हणतो तुम्हाला माहितीये का? तुम्हाला पटाय पाहिजे गोष्ट. नाही काय गरजच नाही त्याला बोलायची. काय म्हणलेत मला माहिती का? काय म्हणतो? तुझा भाव आहे ना अख्खं गाव हिंडतो, काम बिम करत नाही. असं कर, त्याला दे हाकलून. असं म्हणलं का हा. तुम्ही? हा हाकलून द्या मला? म्हणजे मी इथं बोरा नाही नाही मी इथं फुकट खातोय काय? मग हा? फुकट खातोय मी इथं? खातो म्हणजे काय काम करतो रे? ह्यांना सांग की आपण दारू काय- पिऊन अख्खं गाव हिंडायला. तुम्ही मूत पिऊन येता तेव्हा काय म्हणताय का कोण तुम्ही? कोण मुक्त येते रे? तुम्ही मूत नाही पित का तुम्ही? भावाला मग हा, मग तो बरोबरच बोलतोय ना. मग बरोबर बोलतो. चहा पिऊन बी दिला नाही. तुम्हाला बघणारच आहे बघ. हा हा जा जा. दोघांना बघ तू. हा बघू बघू लागले बघायला. अख्खं गाव बघाय तुम्हाला लागतंय की दारू ढोसून यायला. आलो तुम्ही. आता परत महागारी नीट येता येतं का बघ यांना? डोकं जाऊ दे, दुखायला नको लागलं टेन्शन घेऊ. काय माझं. अरे तू कशाला बोलला पण तुझ्या दाजीन संग? काय झालं? ती बोलायचंच काय अरे माझा नवरा आहे तो, मी बोलन. तुझा काय संबंध होता बोलायचा धान्या? माझ्या समोर तुला बोलायला लागलो, मी कसं ऐकून घेणार बर? धान्या अरे तुझे दाजी पेलेले नव्हते. अरे 10,000 रुपये नव्हते? अरे काय तू धान्या? अरे 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 अरे, मग लय बेकारी झाली.
आता तुझ्यामुळे पण मला घरातून बाहेर निघायला लागतंय बघ. नाही नाही आता काहीतरी मग त्यांची माफी मागायला लागणार. कशाची माफी? पिऊन आल्याशिवाय ते राहणार आहेत का? नाही तू काहीतरी एक करावं आलाय माझ्या लागणार. डोक्याला ताप द्यायला बाबा दान्या. लयच अवघड काम झालं. अवघड काम म्हणजे काय तुला सांगायचंय बाबा दान्या, मला आले टेन्शन बाबा तुझ्यामुळे. जर काय मला लय पिऊन जास्त आलं नाही काय टेन्शन झालं- आलं आता काय करावं मलाच काय कळायला गेले. अरे पण मी बोलत होते ना, तुझी काही गरजच नव्हती बोलायची. आपण ते माझ्या समोर बोलायला लागले. अरे मला मग बी बोलतच ऐकायला असते, जरा दान्या. अजीबसं वाटतंय ना. किंवा डायरेक्ट मला म्हणायला लागलं की फुकट खायचं असं काय राव, हे अवघड झालं. मला वाटलं दारू पिला असं. आता काय करायचं नेमकी? आता काय करायचं म्हणजे ते पिऊन आल्याशिवाय राहणार आहे का? पिऊन आल्यावरती नाही तसलं बडबड करण मला. मग मला माफी मागायला लागणार आहे, बरोबर आहे. अरे तू माफी मागितली तरी आता काय माहिती आता काय करते आणि काय नाही. ते माफीच डोक्याला माग. ताण दिला बाबा दान्या. तुला मी दूध पिशवी आणायला लावली, ते चहा हा. पिता न पिताच गेलेले. तू आलाय गेलाय वैरण आणायला. असं कुठं मी असतंय व्हय? तिकडं वैतागलो होतो मरणाचं, कष्ट केलं मरणाचं, गवत कापलं होतं, मग तिकडनं गाडीवर घेऊन आलो. अरे पण तुझ्या दाजीनं नाही एवढं समजत. ती तसली गाडी दिली, त्या गाडीत 4 ठिकाणी ती गाडी बंद पडायला लागली. दान्या मी तुला समजू शकते रे, हा. कारण तू माझा भाव आहे. तू माझ्या पाठीवर पाय देऊन आलेला माझा भाव आहे. तुला दाजी बोलले तर माझ्या जीवाला लागते, तू माझ्या नवऱ्याला काय बोलला तर माझ्या जीवाला लागते. मी काय करू मला सांग तू. नाही पण मला एवढी इज्जत नाही का? एवढं काय पण बोलायचं, मी कसं खपून जाऊ दे, घेईन? नको माय नाव घेऊ. तुझ्या दाजीची माफी माग आणि ते मग तुला माफ करून टाकतील. पण माझ्या डोक्याला काही टेन्शन देऊ नका तुम्ही माफ दोघं. करायचा विषय नाही. आता फक्त दाजीला आलं की मी काय करतो, माझ्यापाशी आहेत पैसे, मी काय करतो दाजीला 400 रुपयाचं बकऱ्याचं मटण घेऊन येतो. हा, मग म्हणजे बिर्याणी बनवू का? मग बिर्याणी बनवू. दाजी खुश जाऊ दे. होत्या. चालतंय. दाजी खुश झालं बरं, की मग सगळं बरं, मग घरामध्ये आता काय शांत करतो माहिती वातावरण. का? सगळं बिर्याणीचं सामान घेऊन ये. जा दुकान, ते दूध पिशवीचं जाऊ दे. आता हा. मला चहा पण नको, काहीच नको. माझ्या तोंडाचं पाणी पळाले. बरं चालतंय चालतंय. तू आहे बिर्याणी ना सगळं सामान घेऊन ये. जा बिर्याणी दुकानात. एकदम खटाखट बनवायची. तुला काय एकदम करायचंय? टाकाटक. मस्त हा. बिटी मटन बिटन आण आणि ने बघ ऐक, हम्म. दाजी काय भेटले बोलले तरी काही लक्ष देऊ नको. तू आपलं सामान घे आणि सामान घेऊन नीट सरळ घरी ये. पण चालतंय. माझ्या डोक्याला काही ताण देऊ नको तू. चालतंय. मटण किती आणू? 1 किलो आणू का 2 किलो? 1.5 किलो मटन आण, 1.5 किलो तांदूळ आण, 3 किलोची बिर्याणी करू. सकाळी पण खाऊ, संध्याकाळी पण खाऊ. ये लवकर. ओके. हा हा. बाई आज तरी मला मटण खायला मिळेल. त्या दिवशी मी आले ते 2 जण, चंदन शेट आणि ते ज्वाली शेट, त्यांच्यामुळे मला मटणच खायला नाही मिळालं. पण माझ्या धान्या आज बिर्याणीच करते आज मस्तपैकी, आणि थोडा रस्सा पण बनवते. एवढा नारळ सोलते आणि त्याच्यात रश्याला होईल. फुटाणा पण घरातच फोडते आता. कांदा, टमाटा, लसूण, काय अजून सांगितले? कांदा, टमाटा, लसूण, अद्रक, तांदूळ आणि पेस्ट बी लागणार आहे ना. पेस्ट अजूक, हा एवढं सगळं लागतंय. अरे कांदे आहेत का रे? आहे की कसे किलो आहेत? 100 रुपये. 100 रुपये. हम्म. कुठून? अमेरिकेहून आणलेत काय? अमेरिकेला म्हणजे कुठून आणल्यात? भाव वाढल्यात कांद्याचं. भाव वाढल्यात? मग आणि मी नवीन आहे का उल्लू बनवायला लागला काय मला तू? मी कशाला तुम्ही आला उल्लू बनू? मग नानासाहेबांना सांगू काय? नानासाहेबांची तुला कसं काय ओळख? म्हणजे अख्ख्या वस्तीची ओळख आहे, माझी ओळख नाही काय? पाहिला लईच चॅप्टर दिसतोस रे तू. चॅप्टर म्हणजे काय लागते ते सांगा, पटकेच यायचंय मला. बर म्हणजे शानपणा करायला लागला नाही का? शानपणा काय शान? तुम्हाला घ्यायचंय तर घ्या, नाही तर निघा तिकडे. चला बर बर काय बर, चला तिकडे. म्हणजे घ्यायचंय का? म्हणजे आमची काही किंमतच नाही म्हणायचं नाही का? किंमत नाही म्हणजे काय? हाय का नाही? लागतंय का सांगा? चल 1 किलो तांदूळ दे. चल हा हा. तांदूळ दे, चिकन मसाला, अद्रक, चल बाकीचं सगळं चल त्यामध्ये एकदमच टमाटर फिमाटर सगळं एकदमच टाक त्याच्यामध्ये. चल सगळं देऊन टाक. चल आयला तू 1 लाख माझा बापच बनायला लागला नाही का? जरा किती पैसे रुपये? कोण द्यायला? पैसे म्हणजे देतो ना पैसे. पळून चाललो काय? कोण म्हणजे काय पैसे कोण द्यायचे? चोर बिर दिसलो का रे तुला मी? नेलं बिलं तर निघालं बिल थांब की मग. एवढी काय गडबड करायला लागला? पैसे द्या, घेऊन जाता आणि पळून तुम्ही. किती झाले तुझे पैसे बोल? पैशाला कमी नसतं माझ्याकडे. किती झाले तुझे पैसे? 500 रुपये. 500 रुपये. हा. एक एक हिशोब सांग रे मला, कसं काय 500 रुपये झाले? मग हे टमाट्याचं पण 100 रुपये, हा. कांदा 100 रुपये. का अमेरिकून भरतो काय तू माल? मग हा अमेरिके काय झालं हे झाले मग? म्हणले मालाची किंमत किती आता? किती माला? मंडईमध्ये जावा बरं. हा नाही किती आहे मालाची किंमत सांग की. किती म्हणजे की वाढली त्याची किंमत 100 रुपये किलोने आणायला लागते. 100 रुपये किलो आणायला हा, लागतं. मग 100 रुपयानेच देते की म्हणजे तू तुम्हाला. सगळं दुकानाचं भाडं, पार गाडीचं भाडं हे सगळं आमच्याकडूनच काढतो काय मग? गिरायकाकडून? म्हणजे काय तुला का? बर चल घे, चल तुझे पैसे. चल धर तू पैसे. चल हम्म.
क्या बात है, आज बिरयानी के साथ बात है। चलो अभी जाएगा, पकाने को देंगा, बाद में बैठ के आराम से खाएंगा। चलो आता काय चंदन शेटचे पैसे बिस दिले तर कोणाचं गरज नाही डॉक्टर निवांत राहायचं आता. काय करतो हा? काय करतो? घरी पाणी नेतोय. दिले चंदन शेटचे पैसे हा देऊन टाकले पैसे सगळे दिले का? हा व्याजा सहित व्याजासहित. काय म्हणले चंदन शेट? काय नाही म्हणले, धन्यवाद म्हणले. धन्यवाद म्हणले. हा काय ऐकून दिलं? ट्रॅक्टर ऐकून का काय ऐकून? ट्रॅक्टर एकले म्हशी घेतल्या, किती? एकच घेतली. एक महिने ट्रॅक्टर ऐकून. हा मग आता ट्रॅक्टर एकले किती रुपये येणार आहेत? त्यांच्यातले 1 लाख रुपये त्यांना दिले. काय सांगू तुम्हाला, आता चंदन शेटचे पैसे दिले ते बरं झालं. ट्रॅक्टर एक ऐकलं ते बरं झालं, ते माग किरकिरत लागलेली नसती. आता काय ते चंदन शेटची किरकिर पण गेली, सगळंच गेलं. आपल्या एक म्हैस घेतली, तिला सांगू तिचे दूध बीत काढतो एकच बसतो. आता काय ते चंदन शेटचे पैसे घेतलेले एक बी माणूस वर आलेला नाही. हम्म सगळ्यानं जमीन इकल्या, काय ना काय ट्रॅक्टर इकली. बरं झालं तुमचं तरी ट्रॅक्टरवर आलं. तेच ना, बरकतच नव्हती कसली. त्यांना सगळ्यालाच भीक मागायला लावली. कुणी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. तुम्ही कसे काय घेतले होते? आता लागले त्यामुळे घेतले, आता काय करायचं. नाही नाही, पैसे अख्खं गाव वाईटागलं चंदन शेटला. त्यांचा आता पैसा जाऊन दे, ते ट्रॅक्टर विक्टर विकलाय, जाऊन दे, आपल्याला करायचं. आता त्याचे पैसे देऊन टाकले, त्याचा आपला आता संबंध राहिला नाही इथून कसला. पुढे तरी विचार करा. चंदन शेटचे पैसे घेऊन काय लागले पैसे तर मला सांगायचं, मी देत जाईल. बरं बरं त्यांच्याकडून कशाला पैसे घेता? हम्म. तू जाली शेट कशाला आहे? गावतावनी पैसा आहे आपल्याकडे, लागेल का पैसे मागा आपल्याला. चंदन हा. शेट रुपया घेऊ नका कावाच. हे काम करता का? 50,000 द्या की जरा लागते. आताच नाही, अहो, नंतर ये, नंतर. द्या की. राहू दे, राहू दे, नंतर अहो, बघू आपण द्या नंतर. की. नाही नंतर बघू, हा? नंतर फोन केला करून सांगतो मी येतो पैशाला. हा बरं बरं. हो. काय असं पैसे देते, हे पण एक पक्कीचे पैसे मागायचे तर लगेच गेले पळून. आपल्याकडून लागतात पैसे. भरली का नाही? हा, भरली वाटली. चला अरे बिल्ल्याची नागी निघाली, ठुस ठुस नागोबा डोलाया लागलाय, ठुस ठुस बिल्ल्याची नागी निघाली, डुस 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 बिर्याणी 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 घरी जाईन बिर्याणी खाणं. ह्यो कसा मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे गवले. मला जरा काम आहे बरं का चंदन शेट. थांबा थांबा ना, 2 मिनिटं. थांबत नाही मी, नाही थांबत. नाही त्या दिवशी थांबत. लय रुबाब चालला होता. काय? त्या दिवशी लय रुबाब चालला होता. थांबत बहिणीला नसतोय. काटे काय आणून देताय, पैसे मागाय आलो घरी. कधी गाड्या? त्या दिवशी मला काय आठवणा? आठवण काढून देऊ का तुला? मला आठवण काढून देणार तुम्ही? मग तुमच्या तेवढी पावर आली का? आठव पैसे मागा आलं होतं, दाजी पैसे घेऊन गेलेले. हा हा, तुमच्या संगत ते कावळे म्हणून तोंडाचं ते बी होतं काय? कावळ्यावने तोंडाचं. हा. हा बरोबर बरोबर. हा हा, बरोबर बरोबर. आयला चुकलं बरं, ते- सॉरी ते बरं. जाऊ दे, ते हो, महत्वाचं sorry. जाऊ दे. ऐका ना. नाही बोलला त्या दिवशी तुम्हाला. नाही बोललो असं, कारण काय कसं आहे, तुम्ही आमच्या घरात डायरेक्ट येऊन पैसे बिशे मागायचं म्हणल्यावर मग तुला काय माहितच नाही ना लिहिला काय झालेलं आहे. तू कशाला मध्ये बोलला? कशाला म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट येऊन आमच्या दारात बसायला लागल्यावर हम्म. बोलायला लागल्यावर आम्हाला पैसे मागायला लागलो, काय तुमची काय पूजा करू? लय ताईचा लाडका दिसतोय रे, लय ताईचा लाडका दिसतोय. ताईचा लाड काय, सगळ्यांचाच लाड काय. मी लाडका तुझा लाड काढू काय? कोण काढणार माझा? हा, मी काढतो ना. मी तुम्ही हा चंदन शेठ म्हणतात मला, चंदन शेठ. चंदन शेट म्हणतात, मग हम्म. मला कोण म्हणतात? कोण म्हणतात? मला बी धानाजी शेट म्हणतात. कुठला टिल्लूचा? कसला टिल्लून फिल्लू? खातो दाजी अरे त्या जीवावर बसून तिथं. अरे काय तू सांगायला लागला मला? काय अरे डायरेक्ट आरू तुरू मारू तुरु म्हणजे काय भेटतो काय मी कुणाला? लय बोलायला लागलाय अरे तू. मग मी भेटच नाही कुणाला. नाही बरोबरच अरे करतो. जाऊ दे, कुठला जागीरदार असू बर दे, मी नाही बर भेट. बर बर ठीक आहे काय ठीक आहे ठीक आहे. तू जरा हिसाबात राहा, तुला सांगतोय मी. गच्चंड सोड, चंड त्याला सोड, बघतो मी. काय म्हणजे? गच्चंड सोड, यार लागलं काय तुला? गच्चंड सोड तू. तुला अंगावर आला. ए माझे हो, तांदूळ सांडले. काय झाले? त्या दिवशी पैसे आपण दोघं गेलेलो मागायला, कसा आला होता अंगावर? हा? काटे बिटे घेऊन मारायला. भांडण घेऊ नका, सोडा, थांबा, 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 नाही, 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 थांबा. नाही नाही नाही, तुम्ही सारखा साईडला. जॉली तुम्ही शेठ, सर ओ जॉली जॉली शेठ. भाई सारखा साईडला तुम्ही. नाही त्या दिवशी लय बोलला येऊ. घर करून घ्यायला काटे तुम्ही बिटे घेऊन आलेला, कसं पळवलेलं. मग काय तुमच्या दोघांना बी बडवतो रे आपण धरून. ए बारका इकडे रे, इकडे मग याला घ्यायचं का तिकडे? घरी. हा, घ्या चला तिकडे. कुणाला? चला. नानासाहेब येतील याला हा, सोडवायला. नाही, नाही, चला, त्याला जमा करून कोण टाका. कोण आहे सोडवायला मला? नानासाहेब. मग दोघांना बी बडवतो धरून मी, दोघांना बी बडवतो. दोघांना बी बडवतो. हे याला दुमता तिमताच करतो. हो, दुमता तिमता. याला दुमता तिमताच करतो. हा, थांब. नाना- दुमता तिमता. ए ए चंडिया, ए ए, थांब थांब. ए जोली, ए जोली, ए चंदिया, ए चंदिया, ए चंदिया, ए ज्वाली, ए चंदिया, ए तुमच्या बघतोच तुम्हाला, बघतोच तुम्हाला, बघतोच. काय बघतो? धर याला, धर, 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 धर. लय मारतो तुला. थांब आता.
पोराने आज माझी इज्जत काढली बरं का, त्याचं बरोबर काम करणार आहे मी बघा. काढली म्हणजे ती पोरग सर्किट आहे, तुमचा काटा काढेल, आपले 2 नंबर धंदे आहेत, आपण व्यवस्थितच बोला त्याच्यावरती. नानासाहेब किती येडा आहे गाव माहिती आहे बेत आहे राव. जाऊ द्या की जाऊ राव. आपलं काय का नाही. जाऊ द्या की मिटू द्या की राव, कशाला हे करताय? अहो दादा नाही हा. त्याने ते ऋषी अंगावर आला होता झाले काठी बरोबर, बिटी ते पण ते गेलं ना निघून, कशाला बाहेर करतात? कशाला त्याच्या नादी लागता? लय डेंजर बाई आहे ती. ना. बाबा जाऊ पैसे घेतलेत आमच्याकडून. जाऊ द्या ना, हो. द्या सोडून. घेऊन. मी त्याला व्यवस्थित बोलत होतो पण तो डायरेक्ट अंगावर आला माझ्या. तुमचं तुम्ही बघून घ्या, मी जातो निघून. हा जावा हा, बघतो जातो माझं मी. निघून. आपण काय करू, त्या नानासाहेबाशी बोलू, त्या नानाच्या नका नादी लागू. अहो, आजकालचं मच्छर येऊन मला बोलतंय इथं. अच्छा ना, ती येडं पोरग आहे, त्याच्या मागे 30-40 पोरं सारखे असते, 30-40? चालू असते. हा. होय तुम्हाला फिरावं लागते संध्याकाळी कुठे बी. मच्छर अगरबत्ती लावतो मी, थांबा जरा बरोबर बच्चे बी का बसणार नाही, तुम्हाला पैसे तर देणारच नाही, पण धन्यता का बसणारच नाही. लावतो मच्छर अगरबत्ती बरोबर. त्या मच्छरला काय करायचं मी करतो माझे बरोबर. काय पैसे नाही, तर मी जसं देईल तसे घेणार आहे, मी नाही भांडणं करणार आहे तुमच्यासारखी. तुम्ही जरा मला तरी फोन करायचा. भेताय राव तुम्ही, बेतार आहे, ती खरंच डेंजर भेताव आहे, तुम्ही. पोरग डेंजर आहे. अहो भेताय तुम्ही. घ्यायचं नाही चंदन. ते बघ आता बघा कसं करत कार्यक्रम बघा बघा, काय तेच करतो. तुम्हाला कार्यक्रम तुमचा, तुम्हाला चंदन लावेल तो. बर बर बघू ना. बघा ना तुम्ही आणि आपली वस्तू धरली. कसं आहे. वहिनी, अहो तुमच्या भावाची आणि जॉली शेट त्यांची भांडणं झाल्यात, भांडणं कुठं? झाल्यात. तिथं लय माणसं जमले आता. बाई मला वाटलंच होतं ह्या ज्वालीला आणि चंदनला जरा चुपूनच परत काढायला लागलं मला. चल चल लवकर, चल पटपट चल लवकर. बायांना म्हणायचं ना सोडवा म्हणून. मी कश चल बरं, त्या ज्वालीचा तर ज्वालाच करून टाकते आणि त्या चंदनला तर चंदनच. काय रे दान्या, ऐकलं का ताई? काय झालं? वाले किती गंडारलेत बघितलं का? काय झालं? माझ्या अंगावर आले डायरेक्ट मला कुठं मारायला लागलं का लागले. तुला? कुठं लागलं? हे काय इथं लागलं इथं लागलं. कुठे? चल त्यांचं जरा तबलाच वाजून येऊ. चल चल, नाच कॅनलाय ना. हो, हो, बघितलं तिथं थांबले तो. कुठे ती दोघं? हे काय येतं समोर हो, माझ्या भावाला म्हणतात होय माजलेत भिजलेत. हो. हीच लोकांचं व्याज हो, हो, खाऊन कावळा, मारलेत. हो, खेळते थांबलेत बघितलं का? हो, होय, काय गरज माझ्या भावाला मारायची? हा? थांब, थांब. काय गरज आहे? तुमच्या भावाचे हा? नाही व्याज केव्हा घेताय? ए, व्याजाच्या जीवावर- ज्वाली तू शानपणा करू नको ज्वालीची जास्त. चंदनचं ते काय माहित नाही. व्याजाच्या जीवावरती तुम्ही खादीचे कपडे व्याजाचे घालून ह्यांना बाया हो, बघायला हो, हो, मिळतोय. कसा थांबला हो. नानाचे ते- हो. काय झालंय? काय रे? तोंडावर ठेवायला. हा? चल जरा सर तू मागं. माझ्या भावाला बोलायचा संबंध काय आला तुमचा? आता काय म्हणून पाहिलं काय? हा? थांब थांब थांब, काय म्हणला तू मगाशी मला? काय बोला माझ्या भावाला? हा, नाही 2 मिनिटं थांब, तू 2 मिनिटं थांब. तू काय म्हणला मगाशी? मी सोडायला आलतो. कोण सोडायला आलता? तू सोडायला आलता? हो. आपका मोहवरती आईश करा. थांब थांब 2 मिनिटं थांब. काम काय करायचं ए नाही, भाई, दुसऱ्यांना रुबाब करायचा करता. इधर देख, इधर देख, इधर देख. ए भाई, अरे ए इधर भी देखो, इधर देख, इधर देख, तू पहला इधर देख. उधर क्या है? उधर आसमान के क्या तेरे क्या है? हाँ इधर देख. आता ए भाई, खाली घेऊन उभा राहिलाय. क्या? हा? मगाशी त्याला रुबाब केला तिथं. हा? लपत्यावानी. त्या आता दोघांचे तुमचं तर काय ह्यो त्याला कावळे म्हणून तोंडाचा डेंजर आहे बरं का ह्यो. तुमच्या दोघांचे- मगाशी डायरेक्ट माझ्या अंगावर आलाय. मला काय म्हणतोय माहितीये का ह्यो? भांडणं काय सोडित होतो मी तुमची. भांडणं सोडित होता? तुमच्या दोघांचे अरे भांडणं- कोण भांडणं तुमच्या सोडित होता जमिनीत काय नाही ते तुमचं सगळं समजतंय मला. नानासाहेबांना नाही. बोलायचं, मग बोलायचं. काय परत माझ्या भावाला रोडला येऊन अडवलं ना तर तुमची तंगडीच मोडून काढीन. हो, त्या चंदन दिवशी शेठ, सोडलंय. बोला ना ए, काहीतरी. तुमच्या तू थांब, मुळे मागं थांब भांडणं तू. लागली तिथं. तुझा आता पायच मोडतो बघ मी. पायच आणि मोडतो सुट्टीच तुझा. देऊ नको. पायच मोडतो. तू लय आणि नाटकं कसं करायला लागलाय ना. बारामध्ये येते त्याच्या तंगड्यात लय नाटकं करतो ना तू. आणि काय ज्वाली शेठ? वहिनी मी काहीच बोललो नाही. ज्वाली शेठ, तुम्हाला ज्वाली शेठ म्हणते ना तर तुम्ही ज्वाली सारखंच राहायचं. हो. आणि चंदन, चंदन सारखं चमकत राहा, चंदनासारखं. असं वैरागावाने नका त्याला करू. कसा चमकवतो बघ ना एक दिवशी. तुमचा ए, भाऊ- चल तू. तुमचा- चल. तुमचा भाऊ पण अंगावर बघून घेतो तुम्हाला हा. दोघांना बी. काय? आमच्या वावरात पाय टाकला ना तुम्ही दोघांनी, तुमचं गुडघ्यात- पायच तोडून टाकतो तुमचा. पायच तोडून टाकतो दोघांचा बी. शान्या, चल तू. बघू येतो आम्ही मग. तंगडीच तोडतो तुमची बघा. ठेवली मटणाची पिशवी. मग ह्यांच्यामुळे तिकडच ते कुणी बारक्यान नेली काय माहित बाबा. गेली पिढा. संगीताबाईपाशी काय बोलता येत नाही. दिमागचे खेळणे का कार्यक्रम करावं लागतंय आता आता. कार्यक्रम करायचा. काय करायचं आता? नानासाहेब भेटला, मला सांगतो काय करायचं. तर नानासाहेबाचं काय करायचं? नानासाहेबाच्या आधी धान्याचा कार्यक्रम करावा लागणार. त्यांना आणून संगीला बोलून त्याच्या असा बहिणीला. मच्छर मनेच करून टाकतो त्याची त्याला. बहीण किती आलती रागात माहिती आहे ना? हा हा. किती बोलत होती त्याची बहीण. बहीण बी पाळायला पाहिजे. तेच ना, बहीण तर बहीण म्हणते, बहीण सुद्धा म्हणले पाहिजे चंदन, अरे भाई तू चंदन ये. बहीण चंदनासारखंच हा. राहते, चंदन शेठ. म्हणून मी हाताची गडी घालून गप बसलो. बरोबरच कार्यक्रम आता डोक्याने खेळायचं आम्ही तर आपल्याला. आता का बसणारच नाही. सगळे हा, आपले बाजू कार्यक्रम नाही. म्हणले, आपलं काही नाही राहिली. एवढी आता बाई माणसाला आपलं जास्त बोलता येत नाही. बरोबर नानबा आपल्याला भेटला, जॉली शेठ बरोबर काम करू. तुम्ही माझ्या डोक्याने चाला. हे 10 वेळा बोलणं खाऊन घ्यायचं नाही. त्या पोरला आपण काय बोललो नव्हतो तर बरोबर करू आपण त्याचं. थांबा माझ्या जरा. डोक्यात धान्या बसला मी. धान्याचा कार्यक्रम आजच असतो आपल्याकडून. बर बर आता तुम्ही तुमच्या दन मध्ये नानाचा हँडल करायचं. करा. हा. नानाला तुम्ही सापडा, मी याला आजच उचलतो. बर बर चाल. लय बोलल्या, लय बोलले राव.
मी तर का बसणारच ना, मी आज बघणार म्हणजे बघणार धान्याला सोडणारच नाही. चालतं 10,000 आपले नाही भेटले ना, हम्म. मग 50,000 घालेल धान्याला मागच म्हणणार. बरोबर काम करू. जीवर हाणतो त्याच्या बहिणीच्या एवढ्या, त्या बहिणीकडे बी किती पावर आहे बघू आपण. कारण बरोबर. विषय कसा होतो किती एकर आहे? मग ती बघू ना आपण. किती एकर आहे? 7-12 आजच घ्यावं लागते आपल्याला ती. 7-12 जमा. तर भेटणार नाही तर नाही भेटणार. चालतं चला चला निघू. निघू. तुम्ही नानासाहेबाला बरोबर बघा, आता. मी धनाला बघतो. नानासाहेबाचं बरोबर हे करू आणि बरोबर यांची वाट धना लावा. पण सापडला पाहिजे हा, हा मी त्याला मग जाऊ ना, सापडलो. 100% गावणार. इस जंगल में हम दो शेर चल घर जल्दी हो गई देर. जाऊ का? काय जॉली शेठ, चंदन शेठ, या नानासाहेब या, काय या, या, आहे? या. आम्ही नाही बसत तुमच्या अहो, या, या, जवळ. नानासाहेब या. या. अहो, नानासाहेब. आहे मी पडलं. अहो या बसू इकडे सावलीत. जास्त प्याला काय की दारू वाजते मी. हा या इकडे मला सावलीत. मला घरी जाऊ. अहो घरी नाही, थोडं काम आहे तुमच्याकडे. अहो इकडे या ना इकडे. दारू काय हातबटी पिता काय? हा या थोडे इंग्लिश पिऊ आपण. या हे कशाला बसले ते? तुमचीच वाट बघत होतो. काय माझी वाट बघतोय? नानासाहेब आज जास्त केले का चंदन शेठ? नाही काहीच नाही झाली. त्यांचा काय कोटा भरतो एवढी अहो, हातबटी एक काय अर्धी थोडीच राहिली. काय नकली माल आहे त्यो. इंग्लिश प्यायची का? इंग्लिश पेक्षा एक नंबर लागते. पुरी पाणी टाकले का त्यात? होय? हा. इंग्लिश पिऊन बघा. पुरी आहे का पाणी टाकले? बघू बरं. हातभट्टी पण ते अहो कोरा माल आहे का कसा आहे? उलट्या होणारच ना, पचणार नाही तुम्हाला हे. महिना चंदन पुरी कष्टाचे पेटे पैसे काय लागतात की? त्याला, चंदन शेठ. कष्टाचे. कोटा भारी आहे नानासाहेबाचा. कोटा करायला नोटा द्यायला लागतात. जॉली शेठ मेहनत पण करता सोपं तुम्ही. नाही. मेहनत पण करता ना. गॉगल घालण्यासारखं नाही. तुम्ही घाला बसा. तुम्ही घाला तुमचाच आहे. नाही नाही, मला नाही आवडत गॉगल बिगल. अहो, घाला. आम्ही काय तुमच्यासारखे शेट आहे का? मी गॉगल बिगल घालायला? आमचं काम आहे का ते? आमचं याचं बाटली घेऊन पिऊन येईल नाही. हा, आमच्याकडून 10,000 घ्यायचे. आईश करायची, आईश पैसे करायची. उडवायचे. आपली जमीन माहिती इकडं आहे ना मेवना बी आईश किती? करतोय. आपली जमीन माहिती आहे ना किती? आहे ना माहिती. ना, मग मेवना बाकीचं बी आईश कशाला करतोय, म्हणतो? मेवना बी. तुमचं मेवना बी आईश करतोय. हा? हम्म. हा, मेवणं तर आता काय मेवणं तर काय मोठा झालाय आता. ट्युलर तुमचं काय असं पिऊन जाचाल. मेवना सगळं बाळकावतोय तुमचं. तुमचा बघा का नाही तुमची आता? वाटच आहे आता तुमचं थोड्या बरोबर दिवसात. काम करतोय मेवना. कार्यक्रम आहे तुमचा आता. मग तरी म्हणलं हो. मी सकाळी बी जॉली माझ्या शेठ. अंगावर धावून आले दोघ जण. ते दोघं काय ते प्लॅन बोलत होते नाना साहेबाला हा. इथून कमी तुमचंच काय नानाला तरी इथून करायचं काढून चाललंय टाकायचं त्यांचं. म्हणून हे आता आपल्या. काय करायचं आता जॉली हो, जॉली शेठ? शेठ. यांची जमीन घेणार आहे तिथे. हा. मला तर कळलंय बाबा. तुमची जमीन त्या मेवण्याच्या नावावर करणार आहे. हा? हा. तिचा त्यांचा विचार चालला होता आता फुलपेरीचा असंच काहीतरी करू म्हणून आजच बोलत काहीतरी होते की करू. दोघं जण. त्यापेक्षा आपण एक काम करू. ऐका की तुमचं काम करतो मी. हा. ती जमीन आहे ना सगळी हा. तुमच्या नावावर एक साईडला सेपरेट 7-12 तुमचा बनवतो. हम्म. त्याच्यावरती हा, हा. सावकाश. माग सरा माग हम्म. माग सरा द्या इकडे. मला लय झाले, मला काय कळा ना पण. सही येते का तुम्हाला? हा. पेन द्या बरं, पेन द्या. काय? जरा. अहो, मी सगळं करतो. नाही नको मला. नाही सगळं बरोबर. अहो, तुमची रायटिंग कशी आहे ती बघायची. हा, तुमची सही कशी सही आहे हो? कशी आहे तुमची? माझी तुमची सही लय कशी भारी. लय बघा बरं भारी. कशी आहे दावा बरं. दाखवा बरं कशी आहे. ह्याचं करून दाखवा पण बरं. कशाला? मला नाही करायचं. अहो, करून अहो. तर दाखवा. अहो, करून तर दाखवा. एकदा- आमच्या बघा. नाही करायची मला दोन सही. मिनिटं. नाही. बघ, एकदा करून दाखवा. हा तुमची शाळेतली सही मला शाळेतली दाखवलेली सही, एकदा एकदा शाळेतली सही. तवाची. शाळेतली सही हा. करा. काय इथं. इथे कोपऱ्याला करा. कोरा आहे रे सगळं. हा कोरा कोरा, आहे. आपल्या जरा सही करायची आपलं फक्त. सही करायची. तुमची नाही, झाली की मला माझी नाही करून करायची. दाखवा. अहो. अहो, ऐका तुमची झालं माझी. आता बघा मी कशी करतो. नाही ना. हा बघा तशी तुमची माझी बी धावतो ना तुम्हाला. तुमची करा फक्त इथं कोपऱ्याला करा ना. हो, तुम्ही बी दाखवा. तुम्ही करा जॉली शेठ, तुम्ही जॉली करा. शेट तुम्ही करा दाखवा. दिसते का? हम्म. तुमची आता तुमची आम्हाला करा बरं तुमची. इथं खाली. इथं. बघा हा बघा की करा की. दिसतंय ना, गॉगल देऊ का? हम्म. करा बरं इथं. इथं कुठं करा करा? कोपऱ्याला. अहो, इथं, इथं, अहो, इथं, 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 इथं खाली इथं. इथे- अहो, इथं नाही, बिघडतं, नाही, इथं, इथं, इथं इथं पाहिजे. खाली. इथं नका. वा, ए, रायटिंग एक नंबर हा. एक नंबर आहे, चंदन एक शेट. नंबर आहे. हा. झालं. सगळ्याचं काम केलं आता. अरे पेन कोणा. आता हे मला लय झाले बाबा. चंदन शेठ नानासाहेबांच्या मला जरा घरी झोपू सोडा. आता. घरी सोडा. अहो, घरी थांबा नाही. जरा झोपा. नंतर आराम करा आराम थोडा करा. तुम्ही. नंतर निवांत जावा. झोपा निवांत. झोपा. चंदन शेठ झालं आपलं काम ह्यांना झोपू द्यायचं आता काय आपल्याला अडचण नाही.
नका पेतील तिच्या. चला आपलं जाऊ आपण. आपलं काम झालं ना, पैसे आले सगळं आलं बाबा. चला लय त्रास दिलता. त्याचा धना काय बोलतोय आता? संगीत तरी धना तरी हा झालं आपलं काम. धनाला बी जाऊ, मी संगीला बी जाऊ. जमिनीतून शेतातूनच बाहेर काढून टाकू त्यांना. आता काय अडचण नाही. काम झालं ना, ते आपल्या पटला, आपल्याला काय विषय नाही आता. काय आता आता बघू आता संगीत धना- काय बोलते. लय धना आणि वळवळ ते करीत मच्छर होता. धना बी काय बोलतोय ते हा, बघतो आता. धनाला चला. आता टू व्हीलरच घेऊन फिर म्हणावं आता वड्यानं. आता टू व्हीलर नाही, हा. आता तून घेऊन फिरा. टू व्हीलर लयच रुबावत बोलत होता मग ती. हम्म. असं आणि तसं झालं. जाऊन बहिणीला बोलून आणलं. बहीण लय तर काय, चावण्या आल्या. बहीण म्हणजे आता मला तर वाटलं आले आले मारितच ती काय आपल्याला. हा. माहिती मी बेलतो. हम्म. तुम्ही तरी आपलं नुसतं असं करीत होता, पण मी बेलतो. पण ती शांत झाली बाई. मारलं नाही आपल्याला. सकाळी बरं जाऊन झालं. की वावरात 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 direct. वावरातूनच हाकून टाकायचे त्यांना. direct वावरात वावरात कशाला हाकून ठेवायचे? आता. हा, त्यांना वावरात. हम्म. चल ती धान्याची बहीण आहे का बघू घरी आपण. बहीण धना. असतील ना घर असलेला आहे. हा. ए धान्या, धान्या ए धान्या कुठे रे? बोलव तुझ्या बहिणीला. कुठे गेलाय? आहे का? याला कोण दिसणार बरं काय? शेतात गेलेत काय की. वावरात आहेत खाली चला वावरात. चला वावरात. चला आता जाऊ शेतात बघायला जाऊ. शेतातच असणार. धान्याची बहीण तर भेटेल तेच, तेच, शेतात. तेच. इकडं असतील ना. खालच्या अंगाला असतील रे. इकडे एकटीच आहे दोघ जण. हा, चल तो- आज यांचा सात बाराच घेऊ. आज हा धान्या आहे, त्याची बहीण आहे. चल चला जरा सावकाश. अवकाश. तेव्हा का धान्या बी आहे, त्याचा दाजी बी आहे आणि त्याची बहीण बी आहे. दाजी नाही रे, दाजी तिकडे पाडलाय पिऊन. हा दाजी पडला आहे ना, त्याची बहीण आहे ना. आहे की? धान्याचा लय आवाज वाढला होता ना माझा. हा. त्याची बहीण तर काय आता हाणायला चालती. हम्म. मला तर वाटलं हानीतच होती काय धान्या ती. तर माझं तुंतून वाजवणार होता. आता हा, त्याचं त्याला तुंतून वाजवतच ना. ढोलक तबला सगळं संकटच वाजवतो. ते बोर बी सर्व. हम्म. वहिनी काय करता? हो माल लावलेला दिसत नाही का? पाट्याला उभा राहा माग. तुमचं काय नाही आता. तुम्ही अरे काय धाना? तुमचं नाही आता इथे अरे काय. काय चांगलं चाललंय वाटतं. हा. लय आवाज वाढला होता ना लय तुमचा. मगाशी आवाज वाढला होता. काय झालं? हा, काय झाला काय तुला झालं? सांगतो की बरोबर. ते ए, बोलत होता हा? लय काय लय काय बोलत दिसतंय होता मी? लय ठेवा बोलत ते. होता, लय अरे बोलत होता. संपले आता. हम्म. काय झालं? संपले आता. आता काय थांब- काय झालं? ते येळा बघू बरं इकडं. हा? येळा बघू काय इकडं. नाही, काय झालं? वेळा- झालंय नाही, नाही, काय? येळाच दे. सांगतो सगळं सगळं जरा सांगतो. शांत व्हा. ए, आता थांब ना. निघायचं बघा. ए, कुठं वावरात निघायचं बघा. निघायचं नाना बघा. साहेबांनी वावरात सह्या केल्या. तुमची हिंमत कशी तंगड कसं टाकलं तुम्ही? पाय कसा टाकला लावा इथं? इकडे चंद्रशेठ. काय आहे ते? काय बघा. बघू बरं काय आहे ते. नाना साहेबांनी सह्या केल्या सह्या. हम्म. कुठे? आता ही वावर हो का, झालंय इथे इथे आमचं. इथे. ही वावर झालंय आहे का? आमचं. वावर आमचं झाले. आता आपला वावर बिस्तारा आता घ्यायचं आणि हाताची निघायचं घडी. आता. तोंडावर बोट ए, झालं, तोंडा मीठ तुम्ही विनावर निघायचं. त्याचं काय बोलू नको. बघा. ए, चला, ही सुटा. बघा, ही थांब, महत्वाचं थांब, सुटा थांब, सुटा थांब. कोळशा तू नोय काय बोलू नको, सुटा. थांब, ही थांब. बघा तू महत्वाचं. कधी घेतलं? कधी घेतल्या सह्या नानांच्या? नाना नाना आणखी घरी आलेला नाही. दुपारी आवाज दिल्यात. घेतला. दुपारी आणि स्वतः दिले माहितीये त्यांनी का? हाताने. हा बघ, शेत जे आहे ते ना, बाकीचं वरती. काहीच सांगू नको हा. मला तू. बघायचं तुम्ही नाही. नाना काहीच साहेबाला सांगू विचारा. नको. वाटलं ती तुमच्याकडे माझी ठेवा. सही असल्याशिवाय शेत जाहिरात विकू आहे, शकत माझ्या नाही. बाक मी लगेच तुझ्या दोघांचं तंगड तोडून मी. चला चला थोडंसं तोडके रे राजा. तोड. येळा बघू इकडे लावा त्यो. तुम्ही ते. येळा बघू त्यो. ह्याचं तंगड तोडतो. येळा बघू. तोड, हो का वहिनी? तोड सगळं. काय ते? नाना साहेबांनी सही केलेली आहे. सगळं नीट बघायचं. आहे का? मला बी बघू दे. मला बी बघू दे. काय आहे? आहे का? धन्या काय झालं? शेत विकलं ना तुझ्या दाजीनी. बगू. तुमच्या सहीची गरज नाही आम्हाला. अहो, तुम्ही एवढी गावातली चांगली माणसं. तुम्ही तर मग हा नाही आलतो आम्हाला. जाऊ द्या ज्वाली शेठ, तुम्ही माझ्या भावासारखे आहेत, मी तुमच्या बारकी बहिणी सारखी आहे. जाऊ द्याल, काय झालं असं मिटून घ्या. मग धाना तर एवढं हे होतं हो. की उडत आणत होता. हो, जाऊ द्या हो, तुम्ही तरी सांगा हो. काय नाही. नाही आता मी काही करू काय नाही शकत तुमचं नाही. वर का? बिस्तारा चंदन घ्या आणि शेठ. बाहेर निघा हो, तुम्ही. जाऊ द्या चंदन शेठ. पाय जाऊ द्या पड. जाऊ द्या. पाया पडू का तुमच्या? हो, काय नाही, पाया माफ पडतो. करा पाया ना पडतो यांना. तुमच्या. बस का? तुमचं अहो तसं नका काय नाही, बोलू. नका जॉली घ्या. आपल्या सगळ्या निघा बाजू- तुम्ही. जॉली नाही, तसं निघा. नका बोलू. तसं नका बोलू नाही, जॉली. हो निघा बाहेर. पाया पडू का तुमच्या? नाही, 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 अहो निघा, पाया चला. पडतो. बस का? चला, चला, चला. कुठं पण नाही, निघा नाही. तुम्ही. आपला विषय मिटलाय. हा, तुझ्या तुम्ही निघा दाजीने बाहेर. शेत विकलंय. कागद दे यांना. हा, निघा तुम्ही. आणि चला आपला. फोन बिन करू नका आता काय. निघा चला निघा. निघा. येऊ दे हवा. दाजी असं करते म्हणून मला नव्हतं हवा. बाय बाय. काय राव या दाजीने जमिनीतली सगळं बरबादी करून टाकली टाक राव. टाक नागोबा धुलाया लागलाय. टांग टांग घर तर घर बी गेलं. खाय प्यायचे वांदे झाले. सगळं झालं. या दाजीला काय फाशी बिशी द्यावं का काय करावं काहीच कळना मला. आता काय करायचं ताई? आता काय नाही करायचं बाबा. जे जुनं घर आहे का हा तिथं जाऊ. जुनं ते सोनं असते. हा. आणि आता काय झालंय माहिती का, मेन कागदपत्र त्यांच्या हातात गेले. मेन कागद मी लगेच वकील लावतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. जमिनीचा जो कागद आहे तो नानांनी मेन कागदावर सही केली. तर आता हा. ह्यांनी आपल्याला वावरातून हाकलून दिलेले काय. हा
वावरातून हाकलून दिल्यामुळं आपल्याला इथं पाऊल ठेवता येणार नाही. कुठला तरी वकील बघू, पुढच्या वेळेस पोलिसाला बोलू काय, तेच करायला लागणार आहे. आणि काय आहे ते रीतसर सांगू की माझ्या नवऱ्याला यांनी दारू पिऊन हो. या 2 लोकांनी त्यांच्या सह्या करून घेतल्यात. चंदन शेठ आणि ज्वाली शेठ त्यांना सुट्टी दिल्याशिवाय ह्या वावरात आपण परत पाऊल मी या टाकायचं नाही. दोघांचे हातपाय तोडणार, वकील लावणार त्याच्यानंतर. चल चल जाऊ दे आता चल.